रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू। शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका। तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी या अभंगातून शब्दाचं सामर्थ्य, शब्दाचा आवाका, शब्दाची व्याप्ती वर्णन केलेली आहे। आमच्या घरी शब्दरूपी रत्न हीच आमची संपत्ती, हेच आमचं धन आहे आणि वेळ आली तर आम्ही प्रयत्नाने शब्दाचे शस्त्र करू। शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन म्हणजेच आमचा प्राण आहे। आम्ही लोकांना शब्दधन वाटू। शब्द हाच देव आहे, त्या देवाची आम्ही शब्दानेच पूजा करू, असे संत तुकाराम महाराज सांगतात। माणसाने देवाला देव म्हटलं आणि देव देव झाला। सूर्याला सूर्य म्हटलं आणि सूर्य सूर्य झाला। तलवार समोरच्याला संपवू शकते, पण शब्द पुढच्या कित्येक पिढ्याही गारद करतात। हे शब्दाचं सामर्थ्य आहे। ज्यांना हजारो वर्ष ज्ञानाचा अधिकार नाकारण्यात आला, त्या शूद्रवंशी जन्म घेऊनही तुकाराम महाराजांनी शब्दाचं हे सामर्थ्य जाणलं। हीच त्यांच्या श्रेष्ठ प्रतिभेची साक्ष आहे। हजारो वर्षांच्या ज्ञानबंदीमुळे हजारो वर्षांपासून करोडो स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांच्या प्रतिभेची, कर्तृत्वाची भ्रूण हत्या होत राहिली। ते अज्ञानाच्या काळोखात पिचत राहिले। ज्यांना हे शब्द सामर्थ्य उमगलं आणि ज्यांनी त्याची आराधना केली, त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटवला। कोणत्याही धनापेक्षा शब्दधन श्रेष्ठ आहे। कोणत्याही शस्त्रापेक्षा शब्द हे अधिक प्रभावी शस्त्र आहे। शब्द हाच परमेश्वर आहे। शब्दानेच त्याची पूजा केली जाते आणि म्हणून शब्द हाच प्राण आहे, असं संत तुकाराम महाराज सांगतात। अशा प्रकारे शब्दाचं महत्त्व संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्याला पटवून दिलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।